हॅलो एव्हरीवन, आरीवर्क बाय अंजली हा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे रोजचे मी कसे ऑनलाईन क्लासेस घेते, ऑफलाईन बॅचेस कशा घेते, माझ्याकडे कस्टमर्स कसे येतात, म्हणजे कस्टमाइज कसे करते मी त्यांचे ब्लाऊज, मी रोजचे किती ब्लाऊज करते, काय कशा प्रकारे कोणत्या कोणत्या डिझाईन्स करते, मी हे सगळं काही तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शॉपमध्ये जाण्या अगोदर मी सगळ्यात अगोदर जेवण करून घेतलं. माझं आवरल्यावर आईने मस्त भाजी पोळी केली होती. नंतर शॉपवर गेले. सध्या लग्नाचा सीझन असल्यामुळे शॉपमध्ये पण खूप पसारा राडा झाला होता. सगळ्यात अगोदर ठरवलं की सगळं आवरून घ्यावं आधी. एक मुलगी क्लासची आलेली होती, अजून टाइम झाला नव्हता क्लासचा, तोपर्यंत ती आलेली होती. बाकीच्या मुली येण्या अगोदर दुकान आवरायला लागले. थोडं थोडं हळूहळू जे काही दिसेल ते एक साईडला टाकत गेले. सगळं साफसफाई करत गेले. आणि नंतर मग जे काही राहिलेलं सामान होतं, जे काही मटेरियल रोजचं आपण क्लासच्या मुलींकडून खाली पडतं सगळं एकत्र केलं. आणि त्यानंतर त्याची पण सगळी साफसफाई केली. धूळ ते खूप झाली होती, त्यामुळे मशीन पण सगळ्या साफ करून घेतल्या. खाली पण जे काही ब्लाऊज, पिशव्या, साड्या जे काही होतं ते पण सगळं एकत्र एका साईडला ठेवून दिलं मी, जेणेकरून नंतर इझी जावं सगळं सापडायला. माझं काही पार्सल आले होते ते पण मी रिसीव्ह केले. त्यानंतर हळूहळू सगळं डीप क्लिनिंग करत गेले. मशीनच्या खाली जी पण काही घाण होती, कचरा होता, सगळं आपण रोजचं जे शिवणकाम करतो डेलीचं, त्याने खूप म्हणजे कचरा होतो खालचा, तर त्या सगळ्या चिंध्या ते सगळ्या गोळा केल्या मी. आणि त्यानंतर पूर्ण मशीनच्या खाली पण साफसफाई करून घेतली. खूप दिवसांपासून आता सीझन असल्यामुळे म्हणजे साफसफाईकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. फक्त सकाळीच एखादा झाडू मारून होतो. डीप क्लिनिंग जास्त केली जात नाही, कारण की कामाचा लोड खूप असतो त्यामुळे. तर आज म्हणजे वेळ काढून मी सगळं आवरून घेतलं. त्यानंतर साईडचं पण सगळं क्लीन करून घेतलं. आणि माझं जे काही आरीवर्कचं मटेरियल ते असतं ते एक साईडला ठेवून दिलं मी. जे काही एक्स्ट्रा मटेरियल समजा काळं पडलेलं असेल किंवा काही खराब झालेलं असेल तर ते मी साईडला काढून ठेवते. म्हणजे हे मी महिन्याला किंवा 15-1 दिवसाला करत राहते, जेणेकरून म्हणजे आपल्याला जेव्हा पण आपण काम स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला थोडा फ्रेशनेस फील होतो. त्यामुळे मी सगळं जे काही अनयुज्ड मटेरियल होतं ते सगळं एक साईडला करून ठेवलं. आणि सगळे जे काही म्हणजे बरण्यांमध्ये सगळे स्टोन्स ते एकत्र करून ठेवले सगळे. म्हणजे ज्या डब्यामध्ये जे ते स्टोन ठेवून टाकले मी. लटकनचे डब्बे, लटकन ते सगळं एकत्र झालेलं होतं काही, तर ते पण सेपरेट केलं आणि सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. हे मी म्हणजे सध्याचं एवढं पण क्लीन नाही केलेलं, कारण की मला पण टाईम नाही आहे. ब्राईड्सचे पण खूप ब्लाउजेस आहेत अर्जंट द्यायचे, त्यामुळे मला ते जमलं नाही करायला, जास्त क्लिनिंग करायला. पण माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं शॉर्टकटमध्ये, म्हणजे आपल्याला पण कामासाठी थोडी एनर्जी यावी, कारण की जेवढं आपण आपल्या साईडला साफसफाई ठेवतो तेवढी म्हणजे कामासाठी पण आपल्याला इंटरेस्ट येतो. त्यामुळे मी थोडंफार क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर एक जी स्टुडंट आलेली होती क्लासची, एक कस्टमरचं ब्लाऊज आलेलं होतं, तर ती ते करत होती. तर मी तिला विचारत होती की इझी जात आहे की नाही, कारण की म्हणजे बरेच दिवस झाले ती क्लासला येते, पण कस्टमरचं हे तिचं फर्स्ट ब्लाऊज होतं. त्यामुळे एक्सपिरियन्स वेगळाच असतो, कारण की जे पण आपण आत्तापर्यंत करत असतो ते आपलं सॅम्पल पीसवर करत असतो किंवा प्रॅक्टिस म्हणून करत असतो. पण जेव्हा आपल्याला म्हणजे किंवा घरचे जरी केले आपण तर ते एवढे इंटरेस्टनी करत नाही आपण. पण जेव्हा आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज येतं तेव्हाचा जो इंटरेस्ट असतो तो वेगळाच असतो. आणि प्लस थोडी भीती पण असते की त्यांना ते आवडेल की नाही. पण मी माझ्या स्टुडंट्सला एवढंच सांगते की तुम्ही कॉन्फिडंट राहा, म्हणजे तुमची फिनिशिंग ते तुम्ही प्रॉपर द्या, कस्टमरला नक्कीच तुमचं काम आवडेल. तर मी पण एक ब्लाऊज करतीये आतमध्ये, तुम्हाला मी जाऊन दाखवते आता की कसं कस्टमरचं ब्लाऊज आहे ते. मला ते ब्लाऊज कसं कस्टमरने कस्टमाइज करायला लावलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवते. तर चला. तर हे ब्लाऊज जे आहे माझं हे आत्ता चालू आहे डिझाईन करायचं. आरीवर्कच आहे यावर पण. जी साडी आहे साऊथ इंडियन साडी आहे, याचा पीसही ब्रॉड काट आलेले आहे. त्याच्यावर एलिफंट्सचे यावर तुम्ही बघू शकता मोटिव्स आहेत. तर कस्टमरला पाहिजे होतं की काहीतरी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पाहिजे, कारण की पूर्ण साडी पिंक कलरची आहे. त्यामुळे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनसाठी मी यावर ग्रीन कलरचा जो स्टोन आहे तो यूज केलेला आहे. एका प्रिंटरेस्टवरून एका इमेज थ्रू मी याचा रेफरन्स त्यांना दिला होता. तर त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की ह्या जे स्टोनची जी साईज आहे त्या फोटोमध्ये थोडीशी ब्रॉड साईज होती, तर ह्या स्टोनमध्ये थोडीशी छोटी साईज आहे. तर ही छोटी साईज मी घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा पूर्ण लुक. ही स्लीव्ज रेडी झालेली आहे. तर हा स्टोन मी मध्ये स्टिक केलेला आहे. त्याच्या साईडने जरदोजी लावलेली आहे. खाली आणि वरती दोन्ही साईडनी मी त्याला जरदोजी लावून घेतलेली आहे.
जसं की तुम्हाला दिसत असेल, यावरती मी स्टार्टिंगला जी खालची बॉर्डर आहे यावर मी चेन स्टिच न टाकता डायरेक्टली मण्यांनी काम चालू केलंय. इथे मी बारीक म्हणजे चिडामणीची एक लाईन, एक 4 mm ची लाईन आणि इथे ही डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यावरती स्टोन स्टिक करून ही वरती जी बुट्टी आहे त्याला ती ॲड केली आहे आणि मध्ये पण इथे बुट्टी ॲड केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे आपण बॅक साईडनी पण मी तुम्हाला दाखवते आपली फिनिशिंग कशी असते. जर तुम्हालाही ब्लाऊज जर कस्टमाइज करायचे असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर अशा प्रकारे आपली जी फिनिशिंग आहे एकसारखी फुल आपलं हँडवर्क आहे, कुठल्याही प्रकारचं मशीन वर्क यामध्ये यूज केलेलं नाही आहे. तर माझा हा मी आज बॉक्स स्टँड यूज केलेला आहे, कारण की हा प्युअर सिल्कचा फॅब्रिक आहे, त्यामुळे मी आज बॉक्स स्टँड यूज केला आहे. कारण की बॉक्स स्टँडमुळे कसं होतं, रिंगला लावण्याने थोडासा कसतोच कपडा. प्युअर सिल्कची साडी असल्यामुळे मी हे बॉक्स स्टँडलाच लावलं, कारण की कुठल्याही प्रकारचं ते डॅमेज पीस होऊ नये त्यामुळे. तर मला ही ऑर्डर आलेली आहे हिंगोलीवरून. एक डॉक्टर मॅम आहेत त्यांच्याकडून मला ही ऑर्डर आलेली आहे. त्यांचा अजून एक ब्लाऊज आहे. लास्ट टाइम पण त्यांच्या मुलीचं मी कस्टमाइज करून दिलं होतं. एक नऊवारी होती आणि त्याच्यावरचं आरीवर्कचं ब्लाऊज होतं. मी ते 2 दिवसात त्यांचं ते पार्सल जे आहे ते रेडी करून त्यांना पाठवलं होतं. अर्जंट जर तुम्हाला पाहिजे असेल आरीवर्कचे तर तसेही आपण करून घेतो. तर अशा प्रकारे हा जो आहे पीस मी रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर काम दिसतंय ते. ग्रीन कलरमुळे जर यावर आपण जर पिंक कलर जर घेतला असता आणि जर किंवा गोल्डन कलर जर घेतला असता, हे एवढं उठून ही जी डिझाईन आहे ही जी करतोय आपण ती एवढी उठून दिसली नसती जेवढी आता दिसतीये. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे. याचा मी बॅकनेक तुम्हाला दाखवते. हा बॅकनेकचा बिफोर आहे. बिफोर आणि आफ्टर दोन्ही तुम्हाला मी शेअर करेल. हा बॅकनेकचा बिफोर आहे. अशा प्रकारे बोटनेक घेऊन आपल्याला खाली डोम शेपमध्ये सर्कल करायचं आहे आणि प्लस समोर पण युनिक डिझाईन आहे त्याची. समोरचा जो आहे तो मधुबाला स्टाईल पॅटर्न करायचा आहे आणि ह्या एलिफंट्स ते म्हणजे खूपच छान. ह्या ग्रीन स्टोनमुळे ते खूप एलिगंट आणि खूप सुंदर वर्क दिसतंय. तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. इंस्टाग्राम पेजची पण ID मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. आपल्या इंस्टाग्राम IDचं नाव आहे नव्यता बाय अंजली. इंस्टाग्रामच्या पेजला जर फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. त्यावर मी डेली अपडेट टाकत राहते. मी कोणता ब्लाऊज म्हणजे कशा प्रकारे ब्लाऊज डिझाईन केलेले आहेत काय किंवा क्लासेसच्या पण अपडेट्स मी त्यावर देत असते. तर तुम्ही नक्की जाऊन इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आपले 10K फॉलोअर्स आहेत त्यावरती पण तुम्ही जाऊन चेक करू शकता कशा प्रकारे मी सगळे जे ब्लाऊजचे डिझाईन्स ते आहेत अपडेट्स त्यावर देत राहते. त्या ब्लाऊजचं थोडंसं वर्क झाल्यानंतर मी शॉपवर आले परत रिटर्न आणि नंतर तेव्हा आई ब्लाऊजच्या ब्रायडल ब्लाऊजच्या त्याचे सगळे जे पण कस्टमरचे ब्लाऊज आहेत त्याची कटिंग करत होती. क्लासची एक दुसरी मुलगी आली होती, आज जास्त जणी आल्या नव्हत्या त्यामुळे मग तिचं फॅब्रिक पेंटिंग बाकी होतं तर तिचं आपण हे फॅब्रिक पेंटिंग जे आहे ते करायला घेतलं होतं. तुम्ही जो बघताय तो शेड करण्यासाठी मी रेड कलर, डार्क ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलरचा यूज केलेला आहे, जेणेकरून मी एक डार्क बर्गंडी पर्पल कलर रेडी केलाय. तर तुम्हाला दाखवते मी आता कशा प्रकारे तिने फॅब्रिक पेंटिंग केलेली आहे. तर ह्या फॅब्रिक पेंटिंगसाठी आम्ही ब्लाऊजवर फॅब्रिक पेंटिंग न करता तिला तिच्या एका कुर्तीवर करून घ्यायचं होतं फॅब्रिक पेंटिंग. त्यामुळे तिने एक प्लेन गोल्डन फॅब्रिक आणला होता. टफेटा सिल्कचाच फॅब्रिक घेतला होता तिने थोडासा जाडमध्ये, जेणेकरून नंतर पण म्हणजे किती जरी काही झालं तर तो कपडा खराब होणार नाही. त्यासाठी आपण जो वर्कसाठी टफेटा सिल्क घेतो तोच तिने फॅब्रिक पेंटिंगसाठी पण घेतला होता गोल्डन कलरमध्ये आणि मोठे मोठे फ्लावर्सचे प्रिंट टाईप आपण फॅब्रिक पेंटिंग केलेली आहे त्यावरती. तिला मी शेड रेडी करून दिला आणि त्यानंतर थोडंसं एक आउटलाईन करून दाखवली तिला की कशा प्रकारे करायचं आहे ते. जर तुम्हालाही ऑनलाईन फॅब्रिक पेंटिंगचा क्लास करायचा असेल तर मला तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तर अशा प्रकारे तिने फॅब्रिक पेंटिंग करायला स्टार्ट केलं होतं. जसं की तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे तिने तिचं फॅब्रिक पेंटिंगचं जे काम आहे ते केलेलं आहे. मोठं फ्लावर घेतलेलं आहे आपण आणि त्यानंतर त्यावरती ती पेंटिंग केलेली आहे. जे फ्लावर आहेत त्याची आपण काही प्रिंट वगैरे काढलेली नाहीये, ते म्हणजे आपण अंदाजे ड्रॉ केलेलं आहे ते फ्लावर. तुम्ही फॅब्रिक पेंटिंगसाठी डोम्सचे किंवा कॅमलचे फॅब्रिक ॲक्रेलिक कलर्स यूज करू शकता. मला खूप कमेंट्स येत राहतात की फॅब्रिक पेंटिंगसाठी कोणता कलर यूज करायचा. तर आपल्याला फॅब्रिक पेंटिंगसाठी कॅमलचा किंवा डोम्सचा किंवा कुठल्याही ब्रँडचा ॲक्रेलिक कलर यूज करायचा आहे. त्यानंतर मी परत माझं ब्लाऊज करायला घेतलं होतं. संध्याकाळी मी परत शॉपवर आले आणि त्यानंतर आई तिचं काम करत होती
ब्लाऊज शिवायचं आणि नंतर परत मी थोडा ब्रेक घेऊन माझं परत ब्लाऊजचं जे काम आहे ते करायला घेतलं होतं. मलाही घरी खूप जास्त बोर होत होतं, त्यामुळे मी काम करायला परत शॉपवर घेऊन आले होते ब्लाऊज. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन आरी वर्कशी रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.